नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि आता आम्ही गावाकडे आलो आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे। तर आता इथं मी गावी आलो आहे माझ्या माहेरी, कारण माझ्या माहेरच्या देवीच्या सवासण्या असतात। आणि जर मुलगी आपल्या माहेरून सासरी गेली आहे तर प्रत्येक वर्षी मुलीने येऊन आपल्या माहेरी देवीच्या सवासणी घालणे ही आमच्या गावाकडची परंपरा आहे। तर आता मी जम्मूवरून आली होती आणि आता इथं सवासणी वगैरे चालू होत्या, तर म्हटलं चला मी आलो आहे तर माझ्या सवासणी वगैरे घालून घेते। आणि वर्षातून एकदा आपण 7 सवासणी देवीच्या देवळामध्ये जाऊन जेवण वगैरे वाढू घालायचे असतात। तर आता म्हटलं चला मी आलो आहे, छान माझ्याकडे मोका आहे आणि टाईम पण होतो माझ्याकडं, तर म्हटलं चला मी पण माझ्या देवीच्या सवासण्या वगैरे घालून घेते। आणि आता इथं तर आम्ही सगळेजण आलो आहे, तर आता चला म्हणलं मंदिरामध्ये जाऊन देवीचा आशीर्वाद वगैरे घेते। तर आता इथं आमची तयारी चालली होती आणि जेवढ्या म्हणजे असतात महिला वगैरे ज्या आपण सवासणी वाढू घालतो ज्या सगळ्यांना, त्या सर्वजणी आल्या होत्या। आणि इथं माझी पण तयारी चालू होती, काय काय घरातून सामान वगैरे आणलं होतं ते सर्व इथं गोष्टी द्यायच्या होत्या। आणि इथं माझी मम्मी आणि मी दोघीजण तयारी सुरू होती आमच्या दोघींची छान। आणि असं छान प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये हे सर्व कार्यक्रम। आणि इथं बघा आता इथं देवीची परडी वगैरे आणली आहे, त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी घालतात, म्हणजे ज्या आपण म्हणजे ह्याच्यासाठी सवासनींना जे जेवण आपण वाढू घालणार आहे ते सर्व इथं आणलं होतं। आणि यातलं थोडं थोडं आपण देवीचा प्रसाद म्हणून ह्या परडीमध्ये भरायचं असतं। तर इथं सगळ्या माझ्या मम्मीच्या मैत्रिणी म्हणा या सर्व इथं आल्या होत्या, तर या सर्वांनी अगोदर थोडंसं भरलं। आणि ह्या परडीमध्ये ज्या आपलं जेवढ्या म्हणजे जोडाच्या सवासण्या आहेत तेवढ्या हे ना सर्व गोष्टी इथं घालतात। तर आता इथं चाललं होतं सगळ्यांचं, तर चला मग बघा तुम्ही। त्याच्यानंतर परडीमध्ये सर्व प्रसाद वगैरे भरल्यानंतर आपण हे सर्व नारळ वगैरे असं सगळ्या बाजूनी ठेवायचं असतं। त्याच्यानंतर सर्वजण आपला एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतात, कारण सर्व देवी आहे सर्व सवासिनी आहेत, तर आपण एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं। आणि आता चाललं होतं सर्वांचं हळदी कुंकू वगैरे लावायचं। त्याच्यानंतर माझा पण नंबर आला, थोडीशी जागा झाल्यानंतर मी पण आले, मी पण परडीला सगळ्या बाजूला हळदी कुंकू लावलं। आणि परडीला आपण चारी बाजूने हळदी कुंकू लावायचं असतं। आणि इथं सर्वांनी हळदी कुंकू वगैरे लावत होते, मी पण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं। त्याच्यानंतर आपण एकमेकींना हळदी कुंकू लावायचं। त्याच्यानंतर ही अशी परडी वगैरे सगळं भरून घ्यायचं
आणि आपल्या उजव्या हाताच्या तळ हाताला घेऊन परत ती मंदिरामध्ये घेऊन जायचं. तर चला आता मी घेऊन चालली होती मंदिरामध्ये. आणि ही अशी परंपरा असते माझ्या माहेरच्या देवीची, अशा सवासणी वगैरे असत्या. आणि मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर माझ्या माहेरची अशी पद्धत आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि मला खूप प्रसन्न होत होतं, कारण माझ्या 2-3 वर्षापासून सवासण्या घालायच्या राहिल्या होत्या. कारण मी फौजींसोबत जम्मूला असल्यामुळं मला टाईम भेटायचं नाही. आणि कधी मी आले तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स वगैरे असायचे, त्यामुळं मला वेळ झाला होता. माझ्या 2-3 वर्षाच्या राहिल्या होत्या. पण ह्यावेळेस मी सवासणी वगैरे घातल्यामुळं मला खूप छान फील होत होतं, रिलॅक्स फील वाटत होतं. कारण असं देवाचं वगैरे काही कार्यक्रम असले तर ते वेळच्या वेळी पूर्ण झाले तर खूप छान वाटतं. कारण आपल्या मुलांना वगैरे पण सगळ्या गोष्टी छान असतात, आपल्याला पण छान असतात. तर चला मग माझ्या आता सवासणीचं चालू होतं. आणि त्याच्यानंतर आता जे आपण सवासणींना जेवायला घालणार होतो, तर सर्वांना असे ताट वगैरे भरून द्यायचे. आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे पण केली जाते. तर चला मग दाखवते तुम्हाला मी. आणि त्याच्यानंतर ज्या आपण सवासणींना जेवायला वगैरे वाढणार आहे, तर त्यांचे असे पाय वगैरे धुवून घेतात. आपण त्यांना देवीच मानतो, तर आपण सर्वांचं देवाला कसं करतो तसं त्यांचे पाय वगैरे धुवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर पायाला हळदी कुंकू वगैरे पण लावतात. तर माझी आत्ती होती तर ती आत्या हळदी कुंकू लावत होती आणि मी सर्व सवासणींचे पाय वगैरे धुवून घेत होतो. तर अशी आहे परंपरा. आणि असं सवासणी वगैरे असे. तर आता इथं माझे पाय वगैरे धुवायचे चालले होते. त्याच्यानंतर मी आता इथं सर्वांची आरती वगैरे करीन. जसं आपण देवीची पूजा करतो तसंच आपण सवासणीची छान अशी पूजा करायची. तर माझ्या माहेरची अशी परंपरा आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि प्रत्येक गावांच्या वेगवेगळ्या परंपरा असतात. तर तुमच्या इकडं कशी आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.